नमस्कार. तर भावा बहिणींनो, व्हिडिओ बनवायला तर तुम्हाला तर सांगितलं आहे आमचा मोबाईल फुटलेला आहे. त्यामुळं काय आमचं काय असं दिवसातनं एक दोन व्हिडिओ येणं झाले तर सकाळ काल एक व्हिडिओ बनवला, त्याच्यावर काय आज काय व्हिडिओज बनवलं नाही. मग चला म्हणलं आता एक बनवा व्हिडिओ. त्यात विषय असा झालाय, एक फाक्कळ येते बघा, एक फाक्कळ फाकायला इथं आमचंच व्हिडिओ तिला फाकायला दिसतात का काही की आमच्या व्हिडिओवर फाकत बसते, कमेंट कमेंट करत बसते व. तर तू आम्हाला बोलशील, आम्ही मोठ्या आम्ही सगळे खपवून घेऊ, पण ज्यावेळेस तू लेकरांपर्यंत पोचील ना, तर आम्ही काय गोष्टी बोलणं तुला बी गरजेचं आहे काय. तर विषय भावा बहिणीने मी कमेंटवरनं बोलती, तुम्हाला समजेल असं सांगणार मी. कारण की कसं आहे माहीत आहे का, आपल्यापर्यंत बोलणं जातं ती एक वेगळी गोष्ट आली, पण ज्यावेळेस आपल्या लेकरांवर बोट उचललं जातं ना, त्यावेळेस जगातले असे कुठलेच आई वडील नसतील की ते ऐकून घेतील. तशीच मी पण आहे, मी पण ऐकून घेणार नाही माझ्या लेकराबाबत जर कोणाची कमेंट आली तर. तर त्या फकीला मला एवढंच सांगायचं आहे, तू फकायला इथं येते ना, तू आमच्या पशी काय फकायचं ते फकत जा, पण ते लेकरांना जर तू बोलशील तर माझे इतकं वाईट नाही काय. तर भावा बहिणीनं मी आत्ता इतक्यातच दवाखान्यात आली की इंजेक्शन मारलं मी. आम्ही खत टाकायला घेतला होता भावा बहिणीनं, ती खत टाकला मी. म्हणजे काल 4ला गेलो होतो खत टाकून, राहण्यात का जवळ पैसा नव्हता म्हणून. तर खत हे टाकला आणि आपली जीवन वाट चालली भावा बहिणीनं, आपली चाललेली आहे. आज कमावलं तर उद्याचा दिवस कसं हे व्हायचं विचार करतो आपण उद्याच्या दिवसाचं. आपण कोणाकडे लक्ष देत नाही, कोण काय बोलतं ह्याच्यावर लक्ष देत नाही, पण आता लक्ष द्यावंच लागणार आहे मला. कारण की ही कमेंट अशी तुम्हाला तरी योग्य वाटते का तुम्ही सांगा. तर कमेंट अशा आलेल्या आहेत माझ्या लहान बाळावरनं, मायरी नाही माझ्या मुलावरनं कमेंट आलेल्या आहेत त्या. तर ती पण तुम्हाला सविस्तर ती काय कमेंट आहे ती मी तुम्हाला सांगते. त्याआधी मी तुम्हाला काही गोष्टी आमच्या जी 2 दिवसात जी झाल्या ते तुम्हाला सांगणार आहे. खात घेतला होता, मग खात घेतल्यानंतर मी मायरीच्या पप्पांनी रडत पडत आपलं भांडत तंडत चला म्हणलं, कोण आपल्याला द्यायचं आहे म्हणलं घरी बसून पैसा. मग मी त्यांना आपलं बळबळ त्यांच्या मागं गेली भावा बहिणीनं, काम करायला केलं काम. उन्हाचं नुसतं गरम पाणी गार पाणी करू करू पाणी पिऊ पिऊ काम केलं. आणि तो का ते पाणी पियाचं आज मला ती भवलं. तर आज मी जशी मी आली तशी ही आजारी पडली आणि विषय असा झाला की मला इंजेक्शन द्यायची वेळ आली. कारण जशी मी आल्यापासून मला उलट्या होत होत्या, उलट्या झाल्या माझ्या भरपूर अशा. झोपेत सुद्धा मला असं उलट्या आणि झालं. मग मी गेली दवाखान्यात, मायरीच्या पप्पाने मला दवाखान्यात नेलं. म्हणलं मला काय तू वर आणू द्यायची नाही, आमचा घरगुती प्रश्न राहिला. आमचा नवरा मला म्हणतो मी वर आणू द्यायची नाही. तर हे आपलं आता भावा बहिणीनं हे बाकीच्या गोष्टी नंतर सांगते तुम्हाला. आता वळूया कमेंट कर. घरातल्याला काय परत बघायला, पण आता जी कमेंट आली ती तुम्हाला पटती का सांगा. आता माझ्या पोराला म्हणते ती पोरग असं आहे तसं आहे, पोरग खरजूला आहे. एक दीपा सानप या नावावरनं कमेंट येते भावा बहिणींनो. दीपा सानप, अगं बाई तुझं लग्न झालं आहे का नाही झालं ती मला काय माहिती नाही, पण तुला लेकरं बाळ कुणाची लोकांची बघतीच का नाही तू. अगं वांजुटी राहशील ग तुझं जर लग्न झालं नसलं तर. खुशाल माझ्या लेकराला म्हणते माझं खरजुलं पोरगं वाकड्या तिकड्या कमेंट करते माझ्या पोराला. तुला लाज वाटाय पाहिजे की. आपल्यात बी कोण लहान लेकरं असतील की, आपल्यात बी लेकरं लग्न झालं असलं लेकरंच असले तर वांजुटी असल्यासारखी कशी कमेंट करते. तुझ्या लेकराला बोलल्यावर तू अशीच घेतेच का ऐकून. माझं पोरगं असं, माझं पोरगं तसं, राजाचं पोरगं तसं, राजाचं पोरगं असं. अगं तुला कमेंट करायलाच तर वाटाय पाहिजे हो ग चिनपाट खंगळे. खुशाल लेकरावरनं कमेंट करते. अगं हिंमत आहे तर आम्हाला बोल की, आम्ही तुला उत्तर देऊ तुझ्या कमेंट म्हणणार. तुझी म्हणतेच ना लोकांना ह्यांच्या कमेंटवरनं ह्यांच्या बोलण्यावरनं ह्यांचं संस्काराने ह्यांचं ही समजतंय. अगं तुझ्या कमेंटवरनं तू किती संस्कारातली आहे ना ती दिसतंय. वांजुटी आवलात लेकराला कमेंट करते ही तर तुला वाटतं दिसतंय का ग वेग आवदसा चिनपाट खंगळी. साऱ्या दुनियेची घालून घेणारी दिसते तू. आणि निपा सानप हे कमेंटला मी शिव्या देते भावा बहिणींनो, तर नाव घेऊन. कारण की
आपल्याला लई काय आपण शाळा शिकलेलो नाही, पण तेवढ्यातली तेवढ्या शिकलेलो आहे भाऊ बहिणीनं. वाचायला येतंय थोडं थोडं आपलं. पण एखादं एक गावठी माणूस असला म्हणून काय त्याला कसलं बी बोललं आणि काय बी बोललं काय ती ऐकून घेईल का? त्याला काय स्वाभिमान नसतो का गावठी माणसांना? लेकरांपर्यंत बोलायला गेल्यानंतर ती स्वाभिमान सगळं विसरत असते. आणि तुझ्यासारखे चिनपाट खांगळे आणि ती काय म्हणते ती की गावाला हिपलून येणारे ज्या बाया असतात ना तुझ्यासारख्या, त्या अशाच पालट्या पाड्या येते त्या माझ्या नवऱ्याच्या घालायला. अगं आम्हाला तर करतेच वाईट कमेंट, पण आमच्या लेकरांना तुझं सोड ना. किती लाज लाज धरी असशील तू, सांग बरं. लाज सोडी आणि संस्काराचं सांगते. तू किती लायकीची आहे ना ती तुझ्या कमेंटवरनं समजलं. लायकी मग काय म्हणतात ना कमेंटवरनं म्हणायचं की ह्यांचं संस्कार असं. अगं तू काय म्हणते की मी नाही त्यातली आणि कडीला आतली अशी अशी आहे की निसनाकी तू जीव टाकी माझ्या लेकरावर कमेंट करते. आता ह्या व्हिडिओला उत्तर दे तू. आता जे मी व्हिडिओ बघते ना पुचाटे तुला, ह्या व्हिडिओला तू कमेंट माघारी कर. पुढच्या व्हिडिओ बी तुझ्यावरच निघल बघ. आबरू खायला यायचंय ना तुला आमच्या तोंडनं, पण आम्ही तर अशी बिन तशी बी सोडलेले. मी तर सोडलेले. आज जगदुनिया मला वाईट काय म्हणते काय नाही ही काय मी विचार करत नाही. माझ्या लेकरांपर्यंत तू जर आलीस ना तर तुझं ना ती खाली लुंबतोय ती काठ आहे ना काठ ती जवळ असती तर चिंबावलाच असता बघ. लेकरांना बोलती माझ्या. भाऊ बहिणीचा काय संबंध आहे? माझं लेकर कसं आहे, राजाचं पोरग असं राजाचं पोरग तसं, कसं पण असं दे की आमचा हिरा आमच्या आम्हाला. काय तुला म्हणलंय वय माझं पोरग असं आहे, दे ग बाई तुझ्याकडे नेह सांभाळायला. वांजुटा दाना हेलपाटला साऱ्या दुनियेने चिनपट केली. मी नाही त्यातली कडीला वाटली चांगली बरी दिसते की चाबरी. आणि जी लोक आम्हाला चांगली कमेंट करते त्यांना सुद्धा जाऊन रिप्लाय हेपला देते त्यांच्या खाली. लय तुला आवडती तर ये माझ्या नवऱ्याकडं. त्याच्यापेक्षा माझ्या पोरापेक्षा तुला लेकरं काढेल चांगलं गुबदुलं. माझं पोरग खरजुलं म्हणल्यावर तुला काढेल की चांगलं. भाऊ बहिणीनं ही शब्द आहे का? आता जी मी बोलती तुम्ही मला 4 शिव्या द्या. मी जी वाईट बोलती ती भाऊ बहिणीनं जी चांगल्या कमेंट करणार आहे ते समजून घेतालच माझ्या भावना. पण हे अशा जर कमेंट वाईट वागते जर लेकराला दिल्या, माझ्या लेकराचं काय चुकी आहे सांगा बरं. काय माझ्या लेकरांचं चुकतंय? ती काय व्हिडिओमध्ये येऊन तुम्हाला बोलतात का काय करतात? एवढंच की व्हिडिओमध्ये दिसतात ही करतात. ह्याच्या पलीकडं काय करतात माझी लेकरं? काय तिच्या शिरत्या ती वय कमेंट करते या लेकरांवरनं माझ्या. तिकडं दाना तुझा ही करा. आम्हाला पडलेलं आहे कामं पडले ते आम्हाला आता वर्षसरात तोंडावर आले. आम्हाला त्याचं उरकायचं पडले. आमचं घरातलं वाद मिटणार. तू आली काय मध्ये चान्स मारून गेलं वेगळे देवाक लावे. आत्ता माहीत दवाखान्यात आली तर मी ती कमेंट वाचली त्यावेळेस मला हे टेन्शन आलं. आमच्यापर्यंत जे वेगळ्या गोष्टी आहेत पण ज्यावेळेस लेकरापर्यंत जाऊ का लेकरांना काय वाचायचं का? ती काय बोलतंय काय तुम्हाला लेकरू? सांगा बरं. त्या हेलपाटलेला दीपा नाव चांगलं दीपा लावत असशील ग सगळीकडं तू अशीच. किती आतापर्यंत काढला असशील काय माहिती. आता कोणाच्या खाली निघली याची तू असली दिसती तुझ्या कमेंटवरून. आणि तुझी लेकराला कमेंट करते ना मला वाटते की तुला राहिली की अशी तू पाडतच असशील बघ. ह्याची त्याची ठेवत असशील आणि पाडत असते त्यामुळे तुला काही लेकरांची जाणीव नाही. अगं आमचं मिठाचं खडं 2च आहे तर आम्हाला प्यारा येतं. तुला काय करायचं आमचं लेकरू कसं पण असतं? तुझ्यात काही शिराय येतंय का? तुला मागायला येतंय का? म्हणताय बाई आमच्या पप्पाकडं आमच्या पप्पाच्या अंकलच्या ह्याच्यावर बस म्हणून म्हणतात का काय? अगं घाण इतकं बोला येतं ना भावा बहिणीनं तोंडावर. कारण की आता ही लेकर पोराविषयी माझ्या कमेंट आली त्यामुळे मला एवढं बोलायचं नाही तर मी काय असल्या कुत्र्यांच्या नादी लागते. ज्यावेळेस मला बोलशील ना त्यावेळेस मी खपून तरी घेईन, पण माझ्या लेकराला बोलशील तर तुझी तुमता तिमताच कट करेन. आणि ह्याच्यापेक्षा बी लय काय म्हणते लय भारी भारी शिव्या येतात पण मी देणार नाही. कारण की याचे व्हिडिओ बघणारे अशी चांगली पण लोक आहेत ते तुझ्यासारखे थडकालाच नाही. ते दुनियेची घालून येणार आणि इथं आमच्या इथं का आमच्या आयडींवर येऊन साजूक तुपातली होणार तू. मी नाही त्यातली कडीला वाटली म्हणणार सारखी. कमेंटवरनं तू जी कमेंट करते त्याच्यावरनं दिसतंय की तू किती लायकीची आणि किती शहाणी असशील ती आणि किती तुला असं वाट लावणार आहेस ते.
पुन्हा जर आणि ह्या व्हिडिओचं तर आवर्जून उत्तर दे दीपा सानप तुला ह्या कसं आहे माहिती आहे का तू जर ह्या कमेंटला उत्तर दिलंस ना तर त्यावेळेसच मी म्हणत तू खऱ्या आईबापाच्या पुढची आहेस बघ नाहीतर तुझं चिनपाटच ह्याच्यावर चिसते बघ फक्त शिव्यानेच खंगळे धवधवी आणि लेकराला बोलती खरजुलन फिरजुलन एक तर आमचं आम्ही ते ना आमच्या ह्यानी वर दुखण्याने बाण्याने तू येते वय आमच्या लेकरांना आणखी तसलं बोलायला वांजुटात दाना हाणला साऱ्या गावानी